सारा हिंदुस्तान देखेगा, मतीन को इतना आलिशान घर हम बना के देंगे. हे शब्द आहेत माजी खासदार आणि MIMचे नेते इम्तियाज जलील यांचे. नाशिकच्या TCS प्रकरणी आता इम्तियाज जलील यांचीही पोलीस चौकशी होऊ शकते अशी परिस्थिती असताना जलील हे स्वतःसाठी मैदान तयार करतायत की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. कारण छत्रपती संभाजीनगरातल्या नारेगाव इथं त्यांनी एक अनऑफिशियल सभा घेतली. त्या सभेला संबोधित करताना जलील यांनी बोट ठेवायला जागा देणारे काही वक्तव्य केले आहेत. आतापर्यंत निदा खान प्रकरणात त्यांच्यावर व्यक्त करण्यात येत असलेल्या संशयाला खत पाणी घालणारी ही वक्तव्य होती. आधी ऐकून घेऊयात की इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले आहेत. कहीं ना कहीं से आपको ऐसा लग रहा होगा कि ये मतीन को निशाना बनाना चाहते हैं. आपको ऐसा लग रहा है बाहर से कि मेरा कॉरपोरेटर है जिसके लिए मैंने इतनी मेहनत करा, दिन रात मेहनत किया, उसको ये निशाना बना चाहते हैं. हकीकत ये है कि निशाना उसको बनाने की वो कोशिश कर रहे, लेकिन उनके असल निशाने के ऊपर इम्तियाज जलील है. क्यों है इम्तियाज जलील? कि साहब हम लड़ रहे हैं, हम बोल रहे हैं, हम जिनके ऊपर जुल्म हो रहा है, नाइंसाफ़ी हो रही है, हम उनके लिए खड़े हैं. मेरे ऊपर अगर कोई एक आरोप लगाया जाता है, किसी ने भी उठकर खड़े रहा और मेरे ऊपर एक आरोप लगा दिया कि इम्तियाज जलील दहशतगर्द है, तो उसको साबित करना होगा. मुझे ये इख्तियार है कि मैं अदालत में जाऊं, अदालत में जाकर मैं नीचे की कोर्ट के अंदर बेल लूँ, वहाँ पे रिजेक्ट हो गई मैं हाई कोर्ट के अंदर जाऊँ, हाई कोर्ट में रिजेक्ट हो गई मैं सुप्रीम कोर्ट के अंदर जाऊँ. ये इख्तियार है, ये राइट है हर इंसान का. आज अल्हम्दुलिल्लाह हमने आप लोगों के ताकत की वजह से आज हम खड़े हुए हैं. यहाँ पे आने से पहले हमने पूरे वकीलों के साथ बात की है. यहाँ पे आने से पहले अल्हम्दुलिल्लाह पूरे के पूरे 36 कॉरपोरेटर्स में से 35 कॉरपोरेटर्स के साथ हमने मीटिंग ली है और हर एक ने एक बात कही कि हम मतीन के साथ तन मन और धन के साथ पूरी तरीके से हम खड़े रहेंगे. मैं आपको इतना बोल रहा हूँ, ये घर की कोई कीमत नहीं है, कोई कीमत नहीं है. ऐसे 50 घर बना सकते हैं. मतीन का अगर घर गिरेगा तो मैं आपको जबान देकर जा रहा हूँ, पूरा हिंदुस्तान देखेगा कि जिस गिरे हुए घर को इन्होंने हुकूमत ने गिराई थी, हम कितना आलीशान घर जो है वो हम बना कर देंगे. पूरा हिंदुस्तान देखेगा. मतीन पटेलच्या घरावर सरकारनं चालवलेलं बुलडोजर हे राजकीय सुडबुद्धी असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. तसंच जलील असंही म्हणालेले आहेत की खरं टार्गेट हे मतीन पटेल नाही तर इम्तियाज जलील आहेत. आता आपल्या कम्युनिटीमध्ये उभं राहून स्वतःला टार्गेट म्हणवून घेणं म्हणजे आपल्या लोकांमध्ये स्वतःबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण करण्याचा तर हा प्रयत्न नाहीये ना, असाही प्रश्न उभा राहतो. आता असा प्रश्न उभारण्याचं कारण काय विस्तृतपणे समजून घेऊयात. तर TCS प्रकरणी ज्या निदा खानला पोलिसांनी ताब्यात घेतलंय ती 40 दिवस फरार होती. जेव्हा कोणत्याही प्रकरणामध्ये संशयित पलायन करतो तेव्हा त्या संशयिताचं पलायन हा गुन्हेगारी मानस असल्याचा पुरावा समजला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे निदा खाननं TCS मधल्या महिला कर्मचारीच्या मोबाईलवर 171 वादग्रस्त लिंक्स पाठवून तिला मानसिकदृष्ट्या त्रास दिलाय. महिला कर्मचारी ही स्वतःच्या धर्माविषयी घृणा निर्माण होईल तिच्या मनामध्ये आणि विशिष्ट धर्माविषयी आकर्षण निर्माण होईल अशा लिंक्स पाठवण्याचा हा उद्देश होता, असा SITच्या चौकशीतून समोर आलेला आहे. त्या महिला कर्मचाऱ्याच्या घरी जाणं, तिला विशिष्ट धर्माचं शिक्षण देणं, धार्मिक पेहराव परिधान करण्यास भाग पाडणं आणि विशिष्ट प्रार्थना म्हणवून घेणं अशी कामं निदा खान त्या महिला कर्मचाऱ्यासोबत करत होती. हे सुद्धा SIT चौकशीतूनच पुढे आलेलं आहे. मग आता निदाला लपून राहण्यात मदत करणारा हा MIMचा नगरसेवक मतीन पटेल, ज्याला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्या घरावर कारवाई सुद्धा केली. त्या मतीन पटेलला पुन्हा घर बांधून देणंच नाही तर आलिशान घर बांधून देतो असं इम्तियाज जलील म्हणालेले आहेत. निदा खानचा शोध सुरू असताना इम्तियाज जलील यांनी निदाची भेट घेतली असल्याचं आणि तिला वाचवण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे SIT किंवा पोलिसांच्या चौकशीचा रोख हा पुढे आपल्याकडेही येऊ शकतो याची खबरदारी म्हणून इम्तियाज जलील आधीच आपल्या कम्युनिटीमध्ये भाषण करून
आपल्या सुरक्षेचं मैदान तर तयार करत नाहीये ना, हा प्रश्न पडणं साहजिक आहे. कारण कोणत्याही प्रकरणात नेत्यांना त्यांच्या कम्युनिटी सपोर्ट जो असतो तो त्यांच्यासाठी सर्वायवल किंवा त्यांच्या बचावाचा मार्ग हा ठरू शकतो. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि अशाच न्यूज अपडेटसाठी नवराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.